सालाबादप्रमाणे दरवर्षी श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या शनिवारी आमच्या गावचे जे ग्रामदैवत आहे की जे जागृत देवस्थान आहे, संपूर्ण गावाची ज्या देवस्थानावर श्रद्धा आहे, अशा मारुती रायाला गावातील जवळजवळ 1,500 युवक या ठिकाणी आज एकत्रित आले. दरवर्षीच येत असतात आणि सर्वांनी जवळजवळ 1 किलोमीटरचे रांग करून त्या ठिकाणी मारुतीला जलाभिषेक घातलेला आहे. जलाभिषेक घालण्याच्या वेळेस संपूर्ण गाव या ठिकाणी एकत्र येत असतं. गावाचा एकोपा त्याच्यातून दिसत असतो. तर हा जलाभिषेक घालण्याचा एक मुख्य कारण असं आहे की आमचं हे गावचं ग्रामदैवत असून याची प्रचिती आम्हाला अशी आहे की जलाभिषेक घातल्यानंतर गावामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचा पडत असतो. पिकं चांगली येत असतात. गावामध्ये शांतता नांदत असते आणि त्याच्यातून गावामध्ये एक समृद्धी निर्माण व्हावी, गावात शांतता निर्माण व्हावी आणि गाव एक व्हावं याच्यासाठी संपूर्ण गावातील तरुण आबालवृद्ध एकत्र जमत असतात आणि त्याच्यातून मारुतीला जलाभिषेक करत असतात. आणि त्यानंतर आरती होऊन त्या महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. दरवर्षी ही प्रथा चालू असते. श्रावण महिन्यातील प्रथेप्रमाणे श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारी पळशी गावातील सर्व ग्रामस्थ हनुमान मंदिरामध्ये एकत्र येऊन विहिरीवरून माळेने जलपूजनासाठी एकत्र आल्यानंतर माळेने पाणी घालण्याचा कार्यक्रम होतो. सकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत हनुमानाचं जलपूजन झाल्यानंतर अभिषेक होतो, त्यानंतर आरती होते आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. हा उत्सव गेले अनेक वर्षापासून चालू आहे आणि तो जुन्या पिढीपासून आताच्या नव्या पिढीपर्यंत आलेला आहे. इथून पुढे ही प्रथा चालूच राहील आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन हा जल्लोषामध्ये कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे पार पाडतात. गावातील सर्व ग्रामस्थांना सुख समृद्धी आणि पाऊस चांगला व्हावा, त्यानंतर आरोग्य, शेती चांगली पिकावी ह्यासाठी सर्व ग्रामस्थ मारुतीरायाला साकडे घालतात. अशी आतापर्यंत आलेली प्रथा पुढेही चालूच राहील अशी सर्व ग्रामस्थांची भावना आहे.